नमस्कार. आज पुन्हा एकदा ABVP COEPच्या फेसबुक वॉलवरती मी तुम्हा सर्वांशी आत्मनिर्भर भारत आणि त्या आत्मनिर्भर भारताच्यासाठी बँकिंग क्षेत्राचं योगदान काय असेल या विषयावरती तुमच्याशी हितगुज करणार आहे. आत्मनिर्भर भारत हे आज जरी कोविडच्या पार्श्वभूमीवरती प्रकर्षाने पुन्हा एकदा आपल्याला चर्चा करावीसं वाटत सुद्धा आत्मनिर्भर भारताची सुरुवात गेल्या 5-6 वर्षापासून टप्प्याटप्प्याने होताना आपण सर्वजण अनुभवतो आहे. प्रामुख्याने आत्मनिर्भर भारतासाठी टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे मेक इन इंडियासाठी या सरकारने जी 5-6 वर्षापूर्वी पावलं उचलली ते खरं म्हणजे आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातनं पडलेलं पहिलं पाऊल होतं. त्याच्यानंतर स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल किंवा आपल्या भारतीय समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित त्याला उपाय शोधणं, उत्तर शोधणं, सोल्युशन शोधण्यासाठी म्हणून स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या झालेल्या स्पर्धा असतील, त्याचबरोबरीने आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त उद्योग यावेत किंवा जे उद्योग व्यवसाय आहेत त्यांना या देशामध्ये कमीत कमी त्रासामध्ये उद्योग करता यावेत यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली जे काही रिफॉर्म्स गेली 4-5-6 वर्ष सातत्याने होत आहेत त्याचाही उल्लेख या आत्मनिर्भर भारतच्या दृष्टिकोनातूनच पडलेली पावलं असं करता येईल. त्याचबरोबर सरकारने भारतामध्ये स्टार्टअपला जसं खूप महत्त्व दिलं, बरोबरीने इनोव्हेशन आपल्या भारतामध्ये आपल्या मातीला साजेसं तंत्रज्ञान कौशल्य उभं राहावं, त्याचं संशोधन या देशामध्ये व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा इनोव्हेशनसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या सरकारने प्रोत्साहन दिलेलं आपण सर्वजण ऐकून आहोत. त्याचबरोबरीने टॅक्स रिफॉर्म्स केले गेले. GST सारखा कायदा वन नेशन वन टॅक्स या नावाखाली आणला गेला आणि खरोखर या देशामध्ये व्यवसाय करण्यासाठी म्हणून एक अतिशय चांगलं वातावरण, एक चांगली इकोसिस्टीम या देशामध्ये सातत्याने निर्माण होताना गेल्या 5-6 वर्षामध्ये आपण अनुभवतो आहोत. आता या कोविड-19 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी जवळजवळ 60-65 दिवसाचा लॉकडाऊन अनुभवलेला आहे आणि त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही स्टँडस्टिलला आलेली आहे, म्हणजे पूर्णतः ठप्प झालेली आहे. आपलं दैनंदिन जीवनसुद्धा पूर्णतः ठप्प झालेलं आहे आणि त्यामुळे खूप मोठी आर्थिक घडीसुद्धा विस्कटलेली आपण सर्वजण पाहतो आहोत आणि आपण सर्वजण इच्छुक आहोत की केव्हा एकदा हे सर्व लॉकडाऊन संपून आपण पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला लागू, आपापल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी प्रयत्नरत राहू यासाठी आपण सर्वजण अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहोत. हा विचार करून सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्या सुरुवातीला 1,70,000 कोटीच्या माध्यमातून समाजातल्या सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केला. मग त्यात महिला असतील, त्याच्यामध्ये दिव्यांग असतील, त्याच्यामध्ये सिनियर सिटिझन्स असतील, त्याच्यामध्ये मायग्रंट लेबर असतील, त्यात उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गतचे लाभार्थी असतील, अशा सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्याचा पुढचा टप्पा म्हणून आत्मनिर्भर भारत या योजनेखाली 13 मेपासून जवळपास योजनांची घोषणा वेळोवेळी झालेली आहे. आता या पॅकेजमध्ये नेमकं काय आहे असं जर का आपण विचार केला तर सुरुवातीलाच मला स्पष्ट करावं असं वाटतं आहे की हे पॅकेज हे एक मॉनिटरी पॅकेज आहे ना की फिस्कल. आता मॉनिटरी आणि फिस्कलमधला फरक काय आहे
फिस्कलमध्ये प्रामुख्याने सरकार आपल्या तिजोरीतनं विविध प्रकारच्या समाजातल्या घटकांना मदत करत असतं आणि ह्या 20 लाख कोटीच्या पॅकेजचा विचार केला तर त्याच्यामध्ये साधारणतः 1.5% म्हणजे 3-1 लाख कोटीपर्यंत सरकारने ही डायरेक्ट मदत ही समाजातल्या घटकांना, उद्योग व्यवसाय आणि मायग्रंट लेबरसाठी केलेली आहे. उर्वरित जी रक्कम सरकारने या पॅकेजच्या अंतर्गत देऊ केलेली आहे ती प्रामुख्याने मॉनिटरी पॅकेज आहे आणि हे पॅकेज वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून लाभार्थीपर्यंत पोहोचवणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये बँका, पब्लिक सेक्टर बँका आहेत, प्रायव्हेट सेक्टर बँका आहेत, स्मॉल फायनान्स बँक्स आहेत, नाबार्डसारखी जी शेतीविषयक कर्जासाठी स्थापन केलेली बँक आहे, अशा सर्व बँकांच्या माध्यमातून या 20 लाख कोटीची जी पॅकेजेस समाजातल्या प्रत्येक घटकासाठी म्हणून दिली गेलेली आहेत ती पोहोचवण्याची जबाबदारी प्रामुख्याने बँकांवरती आहे. त्यामुळे हे मॉनिटरी पॅकेज आपण थोडंसं वेगवेगळ्या घटकांनुसार या मॉनिटरी पॅकेजमध्ये काय काय दिलेलं आहे हे समजून घेण्याचा थोडासा सुरुवातीलाच आपण प्रयत्न करू. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगावासा वाटतो की बऱ्याच वेळा मंदी किंवा अशा प्रकारची महामारी किंवा महापूर याच्यामुळे जी काही आपली आर्थिक घडी विस्कटते, इकॉनॉमिक डिस्रप्शन ज्याला म्हणतो, ती येते. त्यावेळी डिमांड साईड वाढवून मार्केटमध्ये तेजी आणण्याचा प्रयत्न केला जातो. 2008 साली जी जागतिक मंदी आली त्यावेळी भारतासहित अनेक देशांनी हा प्रयोग केला, परंतु त्यामुळे भाववाढीचा मोठा धोका निर्माण झाला आणि ते पॅकेज फारसं काही यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. 2008 ते 2013चा अनुभव आपल्या सगळ्यांचा तसा आहे. तर यावेळच्या पॅकेजमध्ये प्रामुख्याने सप्लाय साईड स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटनी केलेला आहे. सरकारने आपल्या सप्लाय साईड आपण स्ट्रॉंग करूया म्हणजे ऑटोमॅटिकली मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये तेजी येऊ शकते, अशा प्रकारचा विचार करून सरकारने हे मॉनिटरी पॅकेज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. आता याच्याविषयी वेगवेगळे वाद आहेत. काही अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार डायरेक्ट सगळ्या या समाजातल्या घटकांच्या खात्यावरती पैसे टाकावेत, मग ते काय 7,000 असतील, 5,000 असतील, 2,000 असतील. आणि हा सरकारचा जो विचार आहे की डायरेक्ट पैसे देऊन ती कदाचित 1 महिना 2 महिन्यासाठीची त्यांची तरतूद होईल, परंतु अशा समाज घटकातल्या सर्वांना जर का आपण एनेबल केलं म्हणजे आणखीन आपला चेहरा चालवण्यासाठी, उद्योग व्यवसाय नोकरी करण्यासाठी जर का प्रवृत्त करू शकलो आणि त्यासाठी हा पैसा खर्ची झाला तर स्वाभाविकपणे याचा इम्पॅक्ट हा लॉंग टर्म राहणार आहे. आणि त्यामुळे ही सप्लाय साईड जास्त स्ट्रॉंग करण्यासाठीची ही आत्मनिर्भर योजना आहे असं मला प्रामुख्याने सुरुवातीला सांगायचं आहे. आता याच्यामध्ये जे वेगवेगळे समाजातले घटक, उद्योग व्यवसाय, शेती हे सर्व पद्धतीने सरकारने अंतर्भूत केलेले आहेत, त्याचा थोडासा आपण मागोवा घ्यायचा प्रयत्न करूया. सर्वात महत्त्वाचं सेक्टर आहे MSME, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसायांना या व्यवसायाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या व्यवसायांतर्गत जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याची क्षमता या MSMEच्या मध्ये आहे आणि त्यामुळे सरकारने अशा प्रकारच्या व्यवसायांना पुन्हा एकदा त्यांचं गाडं रुळावर आणण्यासाठी 3 लाख कोटीची योजना या आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत दिलेली आहे. आणि या 3 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये ही कोलॅटरल फ्री म्हणजे कुठल्याही प्रकारचं जोड तारण या बॉरोवरला म्हणजे जो कोणी कर्जदार आहे, कर्ज घेणारा आहे, त्याला द्यायचं नाही आहे. आणि ह्या सर्व 3 लाख कोटीची कर्ज ही वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून जी वितरित होणार आहेत त्याला सरकारची गॅरंटी असणार आहे. इमर्जन्सी क्रेडिट गॅरंटी स्कीमच्या नावाखाली ही स्कीम 3 लाख कोटीची सरकारने घोषित केलेली आहे. आता याच्यामध्ये 29 फेब्रुवारी 2020ला ज्या उद्योग आस्थापनांना जी काही फंड बेस्ड लिमिट्स, फंड बेस्ड कर्जाची सुविधा त्यांना सँक्शन झालेली होती, 30% अधिक रक्कम
या योजनेअंतर्गत MSMEना देण्याची तरतूद केलेली आहे, ज्याला कुठल्याही प्रकारचं कोलॅटरल नाही आणि ज्याला डायरेक्ट केंद्र सरकारच्या एका ट्रस्टच्या मार्फत या कर्जाची हमी घेतली गेलेली आहे। त्यामुळे हे कर्ज घेणं या MSMEना अतिशय सोपं जाणार आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये मला सांगावासा वाटतो की हे कर्ज अतिशय कमी व्याजदराने म्हणजे 9.25% व्याजदराने आहे आणि दुसरं, ह्या कर्जाची परतफेड पहिल्या वर्षात काहीच करायची नाही आहे, पुढच्या 4 वर्षामध्ये ही कर्जफेड आपल्याला करायची आहे। MSMEच्या कॅश फ्लोवरती खूप मोठं बर्डन पडणार नाही आहे आणि ह्या मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जी आर्थिक घडी विस्कटलेली आहे सगळ्या छोट्या छोट्या उद्योगांची, ती घडी रुळावर आणण्यासाठी या 3 लाख कोटीच्या पॅकेजचा खूप मोठा उपयोग होणार आहे। आता एवढंच करून सरकार खरं तर MSMEच्या बाबतीत थांबलेलं नाही आहे। आणखीन एक मोठी सुधारणा या सर्व MSMEच्या बाबतीमध्ये सरकारने केली आणि ती म्हणजे पूर्वी MSMEमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टर यांच्या व्याख्या वेगवेगळ्या होत्या, पण आता सरकारने त्या दोन्ही सेक्टरसाठी मॅन्युफॅक्चरिंग ॲज वेल ॲज सर्व्हिस सेक्टरसाठी एकाच डेफिनेशनमध्ये ह्या दोन्ही सेक्टर आणलेले आहेत आणि त्यांना टर्नओव्हर प्लस त्यांची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट या म्हणजे भांडवली गुंतवणूक या बेसिसवरती त्यांचे क्रायटेरियन आता ठरवण्यात आलेले आहेत। तर हा एक खूप मोठा बदल या सरकारने या पॅकेजच्या निमित्ताने केलेला आपल्याला दिसतोय। त्याचबरोबरीने आता आपल्याला माहिती आहे की करोना कधी संपेल माहिती नाही, लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत आहे, आपल्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आता दैनंदिन स्वरूपामध्ये सुरू होत आहेत, तरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येणं आणि आपल्या मालाची काय म्हणतात त्याला एक्झिबिशनच्या थ्रू म्हणजे प्रदर्शनाच्या थ्रू विक्री किंवा अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या होणार नाहीत, हे गृहीत धरून सरकारने मार्केट लिंकेजची सुद्धा व्यवस्था या MSMEसाठी त्यांच्या वस्तू आणि उत्पादनासाठी करण्याचं ठरवलेलं आहे। मी जसं म्हटलं की सरकारकडे या MSMEची जी काही येणी आहेत ती येणी सरकारने 45 दिवसाच्या आत देण्याचं देखील कबूल केलेलं आहे आणि त्यामुळे सर्वात मोठा सेक्टर हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम या प्रकारचा जो हा सेक्टर आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल आहे, अशा उद्योगांना ऊर्जिता अवस्था देऊन त्यांना पुन्हा एकदा लवकरात लवकर रुळावर आणण्याचं काम करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारने उचललेलं हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे असं निश्चितपणे मला सांगावंसं वाटतं। याच्या बरोबरीने आणखीन 2-3 गोष्टी सरकारने फार महत्त्वाच्या केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की 200 कोटीपर्यंतची जी सरकारी कंत्राटं आहेत ती सर्व सरकारी कंत्राटं ही भारतीय उद्योजक आणि सर्व्हिस प्रोव्हायडरसाठी त्यांनी आता राखीव ठेवलेली आहेत, त्यात कुठल्याही प्रकारचं ग्लोबल टेंडरिंग होणार नाही अशा प्रकारची एक व्यवस्था त्याच्यामध्ये त्यांनी उत्पन्न केलेली आहे। त्यामुळे भारतीय उद्योग व्यवसायांना सरकारी कामं मिळण्याचं प्रमाण हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा, मेक इन इंडियाच्या अंतर्गत आपण जे डिफेन्स सेक्टरवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्टवरती अवलंबून आहोत, तो इम्पोर्ट कमी करावा आणि मेक इन इंडियाला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं या दृष्टिकोनातनं सुद्धा डिफेन्स प्रोक्युअरमेंटमधले काही आयटम्स हे पूर्णतः भारतीय बनावटीचे किंवा मेक इन इंडिया अंतर्गत तयार केलेल्या कंपन्यांकडूनच घ्यायचा निर्धार या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये आपल्या MSMEमध्ये ज्या क्षमतावान, ज्या टेक्नॉलॉजिकली खूप प्रोग्रेसिव्ह आहेत अशा कंपन्यांना या मेक इन इंडिया अंतर्गत डिफेन्समध्ये सुद्धा आपला वाटा खूप मोठ्या प्रमाणात उचलता येणार आहे। ही जी यादी आता यावर्षी करणार आहेत त्या यादीमध्ये दरवर्षी या डिफेन्सच्या आयटमची भर टाकण्याचं सुद्धा त्यांनी ठरवलेलं आहे। आता ह्याच्या बरोबरीने MSMEमध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव झाला, याच्याच बरोबरीने जी मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालतात, म्हणजे रोड असतील, डॅम असतील, ब्रिजेस असतील, टनेल्स असतील, अशा सर्व इन्फ्रास्ट्रक्चर
कंपन्यांच्या कामामध्ये आणखीन जास्त गती यावी, कारण इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री ही एक अशी इंडस्ट्री आहे ज्याच्यामुळे सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजना एक खूप मोठी व्यवसायाची संधी मिळते. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून म्हणतात सिव्हिल इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर हॅज अ किक स्टार्टिंग इफेक्ट ऑन ऑल अदर इंडस्ट्रीज. म्हणजे मला एखादा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोड बनवायचा असेल तर मला सिमेंट लागतं, मला स्टील लागतं, मोठ्या प्रमाणात अनस्किल्ड लेबर लागतो, सेमी स्किल्ड लेबर लागतो, स्किल्ड लेबर लागतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लागतात, मला मोठ्या प्रमाणात डिझेल लागतं, मला डांबर लागतं. असं जवळपास सर्व क्षेत्रावरती ज्याचा खूप मोठा प्रभाव असतो त्या इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीला सुद्धा बढावा देण्यासाठी त्यांच्या कामामध्ये आणखीन गती आणण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारने काही 2-3 गोष्टी महत्त्वाच्या केल्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी जी कामं लॉकडाऊनच्या आधीपासून सुरू आहेत, NHIची असतील, रेल्वेची असतील, मॉर्चची असतील, त्या कामाच्या अगेन्स्ट जी परफॉर्मन्स गॅरंटी दिलेली असते ती परफॉर्मन्स गॅरंटी ही त्या कामाच्या 5% असते आणि ती डिफेक्ट लायबिलिटी पिरियड म्हणजे काम प्रत्यक्ष संपल्यानंतर त्याचा जो मेंटेनन्स पिरियड असतो तोपर्यंत द्यायची गरज असते. तर त्याच्यातसुद्धा त्यांनी आता खूप कन्सेशन्स देऊन तुमचं जेवढं पर्सेंटेज काम झालेलं आहे, जेवढं काम तुम्ही समजा 100 कोटीच्या अगेन्स्ट 50 कोटीचं केलं असेल तर तुमची 50%ची बँक गॅरंटी परत देण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि तशा प्रकारचे आदेश NHI मॉर्चच्या वतीने दुसऱ्याच दिवशी निर्गमित झालेले आहेत. त्यामुळे हा एक खूप मोठा दिलासा या सर्व इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी दिलेला आहे. दुसरं, या सगळ्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सगळी कामं, सगळी मशिनरी, सगळी मॅनपॉवर ही त्या साईटवरती ठप्प झाली आणि त्यामुळे स्वाभाविकपणे काम जे निर्धारित वेळेत पूर्ण करायचं असतं, 18 महिन्याचा कालावधी असतो, कुठे 24 महिन्याचा कालावधी असतो, कुठे 12 महिन्याचा कालावधी असतो, तो पूर्ण करू शकत नाहीत. कारण हे एक फोर्स मेजर कंडिशन आहे आणि त्या फोर्स मेजरच्या अंतर्गत सरकारने त्या अथॉरिटीजना, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, चीफ इंजिनियर असतील, रिजनल ऑफिसर असतील, या सर्व अथॉरिटीजना त्या प्रत्येक प्रोजेक्टचा आढावा घेऊन साधारणतः 6 महिन्यापर्यंतचा कालावधी त्यांना काम पूर्ण करण्यासाठी वाढवून द्यावा, अशा प्रकारचे सुद्धा निर्देश या आत्मनिर्भर पॅकेजच्या अंतर्गत दिले गेलेले आहेत. हीच गोष्ट ज्यांचे टोल रोड्स आहेत, ज्यांनी रोड बांधले BOT तत्वावरती, PPPच्या तत्वावरती आणि आता टोल गोळा करतायत आणि या लॉकडाऊनमुळे टोल कलेक्शन हे पूर्णतः बंद होतं, नंतर पार्शली उठवल्यानंतरसुद्धा रोजचं होणारं टोल कलेक्शन आणि आत्ताच्या परिस्थिती होणार याच्यामध्ये खूप मोठी गॅप आहे. तर ती गॅप भरून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारने तशा प्रकारचे अमेंडमेंट्स, चेंजेस याच्यामध्ये केलेले आहेत. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमधल्या कामांना आता खूप मोठ्या प्रमाणात गती मिळायला लागलेली आहे आणि पुढच्या काळात सुद्धा मिळू शकेल. त्यामुळे आत्ता जे ठिकठिकाणावरनं कामगार परत गेलेले आहेत त्या कामगारांना रोजगार मिळण्याची खूप मोठी संधी या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून. हा जसा आता MSME झालं, इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री झाली, त्याच पद्धतीने गेल्या 2-2.5-3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे जी सगळी इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपन्या आहेत प्रत्येक राज्याच्या, त्या इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन करणाऱ्या कंपन्या, जनरेशन कंपन्यांकडनं वीज घेत आहेत आणि ग्राहकांना पुरवत आहेत. पण याच्यामध्ये 2 गोष्टी झालेल्या आहेत. एक तर ग्राहक ही वीज वापरतो तो पण बिल भरण्याच्या, कारण ह्या डिस्कॉम कंपन्यात जाऊन मीटर रिडिंग घेऊन बिल सबमिट करण्याच्या परिस्थितीत ग्राहकांनी सुद्धा पेमेंट केलेलं नाही आहे. दुसऱ्या बाजूने या डिस्कॉम्सना जनरेटिंग करणाऱ्या कंपन्यांना पैसे तर द्यायचे आहेत. तर ही सायकल डिस्टर्ब याच्याकरता म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटनी 90,000 कोटीची रक्कम या वेगवेगळ्या राज्याच्या डिस्कॉम्सना, डिस्ट्रीब्युशन कंपन्यांना देण्याची प्रोव्हिजन या सगळ्या आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत केलेली आहे. आता हे सगळं कंपन्यांसाठी किंवा मोठमोठ्या एजन्सीसाठी काम करत असताना व्यक्तिगत स्तरावरती विचार केला की बाबा व्यक्तिगत तुमच्या माझ्यासारखा जो कोणी कन्झ्युमर, कस्टमर, छोटा व्यवसाय करणारा असे असतील, अशांच्या हातात सुद्धा थोडा जास्त पैसा राहावा. इमर्जन्सीमध्ये आता सगळे पैसे वापरले गेले असतील, 2-2.5 महिन्यामध्ये जी काही शिल्लक रक्कम आपल्याकडे असेल, आपल्या हातामध्ये नव्याने छोटा व्यवसाय
सुरू करत असताना किंवा आपलं रुटीन सुरू असताना किंवा शाळा कॉलेज आता सुरू होत आहेत तर फीस भरायची आहे आणि अन्य अनेक खर्च आता जून जुलैमध्ये आपल्यासमोर येतील. तर अशा सॅलरीड एम्प्लॉईजच्या हातामध्ये सुद्धा पैसा यावा अशा दृष्टिकोनातनं आपलं जे पब्लिक प्रॉव्हिडंट फंडामधलं कॉन्ट्रीब्युशन असतं त्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये आत्तापर्यंत झालेल्या कॉन्ट्रीब्युशनच्या 50% रक्कम काढायला मुभा सरकारने दिली. दुसरं, ज्या आस्थापनांमध्ये 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा PF एम्प्लॉयर म्हणजे मालकाकडनं दिला जाणारा 12% आणि त्या नोकराकडनं घेतला जाणारा 12% हा सगळा आधी जूनपर्यंत मेपर्यंत भरणार होते. आता पुन्हा जून जुलै ऑगस्ट अशी एकूण 6 महिन्याची रक्कम ही त्या एम्प्लॉईच्या खात्याला सरकारच्या वतीने भरली जाणार आहे. आणि ज्या कंपन्यांमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत त्या कंपन्यांना आत्ता जून महिन्यापासून 12% पगारदार नोकराच्या पगारातनं कपात आणि तेवढीच रक्कम मालकाने द्यायची असते त्याच्यामध्ये 2-2% कपात करून ते 10% करायला सुद्धा परवानगी या EPFOच्या माध्यमातून दिलेली आहे, जेणेकरून दोघांकडेही 2-2% रक्कम थोडी कॅश स्वरूपामध्ये जास्तीची येऊ शकते. आणखीन एक महत्त्वाचा रिलीफ या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये दिली आणि तो म्हणजे जी आपली वेगवेगळ्या कारणासाठी म्हणजे मी प्रोफेशनल सर्व्हिसेस देत असेल तर माझ्या प्रोफेशनल सर्व्हिसेसवरती 10% TDS होतो, व्याजावरती 10% TDS होतो, लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल तर 2% TDS होतो. तर ह्या सगळ्या TDSच्या रेटमध्ये सरसकट 25%ची कपात म्हणजे 10%च्या ऐवजी 7.5%, 2%च्या ऐवजी 1.5% असं आता आपल्याला TDS करायला परवानगी सरकारने दिली आहे मार्च 2020 पर्यंत. त्याचबरोबरीने साधारणतः 6 ते 18 लाख वार्षिक उत्पन्न गटातल्या लोकांसाठी जी अफोर्डेबल हाऊसिंगची स्कीम आहे स्कीम ज्याच्यामध्ये क्रेडिट लिंक्ड इंटरेस्ट सबसिडी आहे, व्याजाची सबसिडी अशा लोकांना मिळते अफोर्डेबल हाऊसिंग स्कीमच्या माध्यमातून. तर ती स्कीम जी आहे ती स्कीमसुद्धा मार्च 2020 पर्यंत त्याची मुदत वाढवलेली या आत्मनिर्भर पॅकेजच्या मधनं आपल्याला लक्षात येईल. हे आपल्या म्हणजे सर्वसामान्य हातात सुद्धा येण्याच्या दृष्टिकोनातनं या आत्मनिर्भरच्या माध्यमातून इथे आपल्याला दिसतील. आता शेतकऱ्यांचा विचार केला, जे मी म्हटलं की जी अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते, जगामध्ये कुठल्याही प्रकारची बंदी येवो, महामारी येवो, काही हो, शेतकऱ्यांच्या मालाची गरज त्या मालाला उठाव हा असणारच आहे. तर अशा शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारने आताच्या आत्मनिर्भर पॅकेजमध्ये अतिशय चांगल्या आणि ज्याला म्हणतात आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून केलेल्या तरतुदी आहेत. त्या खरं म्हणजे आपण सर्वजण शेती या व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघायला लागलो तर आणि सर्व योजना जर का खरोखर पर्यंत घेऊन जाऊ शकलो तर मला असं वाटतं की आपल्या देशातल्या शेतकऱ्यांचं आणि शेतीचं स्वरूप निश्चितपणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलू शकतं. आजही कितीही संकटं आली तरी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात बंपर क्रॉप घेतलेला आहे. आज परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे पुढची 2.5 वर्ष पुरेल इतका धान्यसाठा आपल्या देशाकडे आजही आहे. फक्त दुर्दैवाने याचा मोबदला शेतकऱ्याला ज्या प्रमाणात मिळाला पाहिजे तो मिळत नाही. शेतकरी बऱ्याच वेळा आपल्याला कष्टामध्ये आणि आत्महत्या करताना दिसतो. तर त्याला आणखीन सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारने खूप चांगल्या योजना या आत्मनिर्भरमध्ये केलेल्या आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला लॉकडाऊन झाल्या 2,000 रुपये द्यायचं सरकारने जाहीर केलं होतं त्यांच्या खात्यामध्ये. त्यातनं 16,394 कोटी रुपये हे प्रत्यक्षात डायरेक्ट या प्रत्येक शेतकऱ्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहेत. या आत्मनिर्भर पॅकेजच्या ॲग्री इन्फ्रा म्हणजे शेतीला लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुरवण्याकरता म्हणून 1 लाख कोटीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. आता ॲग्री इन्फ्रा म्हणजे काय आहे? ॲग्री इन्फ्रामध्ये त्यांना कोल्ड स्टोरेजेस लागतात, वेअर हाऊसेस लागतात, लॉजिस्टिकच्या सगळ्या सोयी सुविधा लागतात. मार्केट उपलब्ध करण्यासाठी म्हणून आणखीन काही गोष्टींची गरज असते. तर अशा सगळ्या गोष्टींचा
एक चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना या सगळ्या गोष्टी सहजतेने उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातनं 1,00,000 कोटीची तरतूद या ॲग्री इन्फ्रासाठी म्हणून केलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर शेतीपूरक जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये मग मत्स्यसंपदा व्यवसाय आहे, मासेमारी, त्यासाठी तरतूद केलेली आहे. मायक्रो फूड कॉर्पोरेशन्स आहेत त्याच्यासाठी 10,000 कोटीची आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या सरकारने या ॲग्री साठी केलेली आहे, शेतकऱ्यांसाठी केली आहे, ती म्हणजे हर्बल प्लांटेशन. पुन्हा एकदा आपल्याला असं लक्षात आलं आहे की अशा विविध प्रकारच्या आयुर्वेदाचं महत्त्व हे या निमित्ताने अधोरेखित झालेलं आहे. आता आयुष मंत्रालयाने नुकतंच ते आर्सेनल अल्बम सगळ्यांना घ्या, आपली इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सांगितलं आहे. तर त्या पार्श्वभूमीवर हर्बल प्लांटेशनसाठी 4,000 कोटीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. आणि असं मला असं वाटतं की आपण सर्वांनी जेव्हा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करतो त्यावेळी असा निश्चितपणे विचार आपण केला पाहिजे की या हर्बल प्लांटेशनच्या माध्यमातून कसं आपण हे ह्या तरतुदीचा उपयोग करून घेऊ आणि आपल्या आरोग्य क्षमता वाढवण्यासाठी याचा आपल्याला निश्चितपणे पुढच्या काळात करून घेता येईल. बी कीपिंग म्हणजे मधमाशी पालनासाठी 500 कोटीची तरतूद केलेली आहे. ॲनिमल हजबंड्री याच्यासाठी 1,500 कोटीची तरतूद केली आहे, ज्याच्यामध्ये आपल्या सर्व जनावरं, गाई, म्हशी, गोपालन आहे, गोट फार्मिंग आहे, अशा अनेक प्रकारच्या सर्व आपल्या प्राण्यांसाठी म्हणून, प्राणी आपण जे सांभाळतो त्याच्यासाठी म्हणून 1,500 कोटीची तरतूद केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची मला असं वाटतं की याच्यामध्ये एक तरतूद त्यांनी केली आहे की ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस जो आहे त्यातही प्रामुख्याने भाजीपाला, फळं वगैरे वगैरे याच्यासाठी हा सगळा विषय राज्यांतर्गत येतो, पण सरकार त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये बदल करून शेतकऱ्यांना त्यांची वस्तू, त्यांचा शेतमाल हा राष्ट्रीय स्तरावरती डायरेक्ट विकण्याची मुभा या ठिकाणी सरकारने आत्ता या आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचं ठरवलेलं आहे. आणि ती एक फार मोठी माझ्या माहितीप्रमाणे एक गोष्ट आहे जी शेतकऱ्यांना त्यांचा माल हा पॅन इंडिया पूर्ण भारतभर कुठेही पाठवण्यासाठी, नाही तर आपल्याकडे APMC ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या वगैरे वगैरे अशा माध्यमातून जे एक कंपल्शन येतं त्याला थोडं बाजूला सारून अशा प्रकारची एक व्यवस्था शेतकऱ्यांसाठी निर्माण या ठिकाणी आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून होतोय. आणखीन एक मोठा सेक्टर या गेल्या 2.5 महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये ज्याला खूप मोठा त्रासाला पुढे जायला लागलेला आहे तो आहे हे सगळे आपले छोटे व्यवसाय करणारे स्ट्रीट वेंडर्स, म्हणजे रस्त्यावरती भाजीपाला विकणारे, फळं विकणारे किंवा वडा किंवा अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल चालवणारे, किंवा आपले केश कर्तनालय आहेत, लॉन्ड्री आहे, रिक्षावाले आहेत, टेम्पोवाले आहेत, अशा सर्वांच्यासाठी म्हणून प्रत्येकी 10,000 रुपये कर्ज स्वरूपामध्ये देण्याची तरतूद या ठिकाणी केली आहे. आणि त्यासाठी 5,000 कोटीची रक्कम बाजूला काढून ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मुद्रा लोन्समध्ये जे शिशु लोन्स आहेत, म्हणजे 50,000 पर्यंत जी कर्ज शिशु या सदराखाली मुद्राच्या माध्यमातून दिली जातात त्यांना सुद्धा याची जी इंटरेस्ट सबसिडी असते ती पुढच्या 12 महिन्यासाठी सुद्धा ती इंटरेस्ट सबसिडी चालू ठेवण्याचा निर्धार या ठिकाणी सरकारने या आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून केलेला आहे. आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे महिला बचत गट. या महिला बचत गटांचं काम आपल्या देशात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. आणि या महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण हा एक मोठा विषय देशामध्ये मार्गी लागताना आपण सर्वजण पाहतो. तर ह्या महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यायचं म्हणून सरकारने या लॉकडाऊनच्या काळामध्ये 12,000 महिला बचत गटांच्या माध्यमातून 3 कोटी मास्क्स हे त्यांच्याकडनं तयार करून घेतले आणि ते आपल्या वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये वाटले. आणि त्याचबरोबर 1,20,000 लिटर इतकं सॅनिटायझर सुद्धा त्यांच्याकडनं बनवून घेतले. आणि या सगळ्या याच्यामध्ये महिला बचत गटांना आणखीन 7,000 नवीन महिला बचत गट निर्माण करण्यासाठी सुद्धा सरकारने वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी पुन्हा आखलेल्या आहेत.
हे करत असताना आपल्या समोर स्वाभाविकपणे प्रश्न येईल, अरे हा जो मायग्रंट लेबर मी रोज टी व्हीवरती बघतोय, हजारो किलोमीटर पायी फिरतोय, घरी जाण्यासाठी धडपडतोय, त्याच्याकडचा असलेला पैसा पूर्ण संपलेला आहे, अनेक तोंड द्यायला लागतंय. मायग्रंट लेबर आता बऱ्यापैकी असलेले आहेत, पण आपापल्या राज्यात पोचल्यानंतर त्यांच्या रोजीरोटीची व्यवस्था काय? तर ह्या रोजीरोटीची व्यवस्था करण्यासाठी म्हणून मनरेगाच्या अंतर्गत पूर्वीच सरकारने बजेटमध्ये 61,000 कोटीची तरतूद केली होती, पण ह्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ती तरतूद आणखीन 40,000 कोटींनी वाढवून या आपापल्या गावामध्ये आपापल्या राज्यामध्ये काम मिळेल अशा प्रकारची योजना सरकारने केलेली आहे या आत्मनिर्भर पॅकेजच्या अंतर्गत. त्याचबरोबर त्यांना फूड सिक्युरिटी, ते जिथे कुठे असतील त्यांना जे काही धान्य सरकारने देऊ केलेलं आहे, पल्सेस आहेत, त्याच्यानंतर गहू किंवा तांदूळ अशा प्रकारचं धान्य आहे, ते सुद्धा त्यांना देण्यासाठी सरकारने त्या राज्यांना आपल्याकडचं असलेलं धान्याचं भांडार खुलं केलेलं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व जे लेबर, मायग्रंट लेबर ज्यांना आपण म्हणतो, हे वेगवेगळ्या ठिकाणी सातत्याने फिरत असतात, आज ह्या राज्यात उद्या त्या राज्यात, किंवा आज या ठिकाणी उद्या आणखीन दुसऱ्या शहरामध्ये. तर अशांसाठी वन नेशन वन रेशन कार्डची योजनासुद्धा सरकारने आणलेली आहे. त्यामुळे त्या माध्यमातून ते जिथे कुठे असतील त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या रेशन दुकानामधनं त्यांना धान्य मिळण्याची तरतूद सरकारने या माध्यमातून केलेली आहे. हे अशा अनेक प्रकारच्या एनेबलिंग, ज्याला म्हणतो की ज्याला सक्षम करणं, म्हणजे एखाद्याच्या हातामध्ये नुसतं टेम्पररी 2,000 5,000 लाचार बनवण्यापेक्षा त्याला अशा काही वेगवेगळ्या पद्धतीनं सपोर्ट देऊन त्याला सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातनं आत्मनिर्भर पॅकेजमध्ये, या 20 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये खूप साऱ्या गोष्टी सरकारने दिलेल्या आहेत आणि समाजातला प्रत्येक घटक याच्यात कुणीही उपेक्षित राहणार नाही अशा प्रकारची दक्षता सरकारने या निमित्ताने घेतलेली आहे. आता मी मगाशी म्हटलं तसं यात बँकिंग आणि फायनान्सचा रोल काय आहे, तर स्वाभाविकपणे या सगळ्या मॉनिटरी योजना आहेत आणि त्यामुळे सगळ्यात मोठी जबाबदारी ह्या सर्व योजना प्रत्यक्षात ग्राहकापर्यंत पोहोचवणं, त्यांना या सर्व योजनांचा फायदा देण्याचं काम ह्या बँकिंग व्यवस्थेला करायचं आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त काही बँका आहेत ज्यांना या क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये समाविष्ट केलेलं नाही, पण त्यांची पण ही जबाबदारी आहे की या रिझर्व्ह बँकेने जे हप्ते भरायला सुरुवातीला 3 महिन्याचा मोरॅटोरियम दिला होता, नंतर तो वाढवून आता ऑगस्टपर्यंत दिलेला आहे, तर त्याचे व्यवस्थित म्हणजे त्यांचं कुठलंही ॲसेट क्लासिफिकेशन म्हणजे PA आणि NPA जे म्हणतो त्याला कुठेही धक्का न लावता ह्या फॅसिलिटीज त्यांना द्यायच्या आहेत. तर बँकेने प्रामुख्याने प्रोॲक्टिव्हली अशा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, त्यांच्या गरजा समजून घेणं अपेक्षित आहे, त्यांच्या अडचणी समजून घेणं अपेक्षित आहे आणि ते येतील असं वाट न बघता बँकांनी स्वतःहून अशा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्या गरजा समजून घेणं आणि त्यांना प्रत्यक्ष हे सहाय्य पोहोचवणं हे करण्याची गरज आहे. हे जर बँकांनी केलं नाही तर बँकांचा तोटा तर होणार आहेच, परंतु बँकांच्या या नाकर्तेपणामुळे कदाचित त्या कस्टमरचं अकाउंट हे NPA होऊ शकतं आणि आम्हाला सर्वांना माहिती आहे, एकदा आपल्या कुठल्याही छोट्या मोठ्या कर्ज अकाउंटला NPAचा टॅग लागला तर आपला सिबिलचा स्कोअर बिघडतो आणि आपली क्षमता कितीही असली तरी पुढे आपल्याला 5-50 हजार रुपयेसुद्धा कर्ज द्यायला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे बँकेची एक फार मोठी जबाबदारी या निमित्ताने सरकारने दिलेली आहे आणि त्यामुळे बँकांनी पुढच्या आता ह्या सर्व MSMEच्या 3 लाख कोटीच्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण करण्याची डेडलाईन जी आहे ती 31 ऑक्टोबर 2020 अशी आहे. त्यामुळे कालावधी कमी आहे आणि कस्टमर बेस जवळजवळ 80 लाख MSMEज आपल्याकडे आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे बिग टास्क आहे. परंतु एकूण बँकांचं जे नेटवर्क आपल्याकडे आहे त्या नेटवर्कच्या माध्यमातून आपण हे निश्चितपणे करू शकतो. फक्त बँकांनी याच्यामध्ये कायदेशीर गोष्टींवरती बोट न ठेवता, अगदी लिखित गोष्टींवरती बोट नव्हता, प्रॅक्टिकल अप्रोच घेऊन त्या उद्योग व्यवसायाची व्हायबिलिटी लक्षात घेऊन हे करणं अपेक्षित आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये बँकिंग सेक्टरचा वाटा म्हणजे आज जसं कोविडच्या
कोरोनाच्या या सगळ्या रोगाविरुद्ध लढताना फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, हेल्थ सेक्टरमधले कर्मचारी आहेत, त्याचबरोबर पोलीस आहेत, यांच्या बरोबरीने आता हे कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी हे सर्व फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून काम करत आहेत. तर आता बँकिंग सेक्टरला आजपासून पुढे 31 ऑक्टोबरपर्यंत ह्या सगळं उद्योग व्यवसायाला ऊर्जितावस्थावून देणं, त्यांना पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणण्यासाठी म्हणून बँकिंग सेक्टरमधल्या सर्वांना फ्रंटलाईन वॉरियर्स म्हणून काम करण्याची आहे. त्यामुळे बँकांची लायबिलिटी ही फार मोठी आहे, बँकांची जबाबदारी फार मोठी आहे आणि मला असं वाटतं की या 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये बँकातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी, संचालकांनी असेल याचा विचार निश्चितपणे केला असेल तर ती या सरकारच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं निश्चितच बँका हा आपला जो रोल आहे तो अदा करतील, याच्याबद्दल शंका नाही आहे. आता हे सगळं झालं सरकारने आत्मनिर्भर होण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि केलेलं आहे आणि मग ते बँका किंवा अन्य माध्यमातून ते आपण कसे पोहोचवणार आहोत. परंतु व्यक्तिशः मी म्हणून याच्यामध्ये माझा सहभाग काय असणार आहे असं पण मला वाटतं थोडा गरज आहे. कारण सरकारने देऊ केलंय, योग्य त्या पद्धतीने योग्य चॅनलमधनं ते त्या बेनिफिशियरीपर्यंत पोहोचेल, त्याचा फायदा घेतील, पुन्हा एकदा आपली आर्थिक घडी दृष्टिकोनातनं त्याची मदत पण होईल. परंतु एवढ्यावरती आपण आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही असं माझं ठाम मत आहे. मग याच्यात माझा व्यक्तिगत प्रत्येक व्यक्तीने 130 कोटीतल्या प्रत्येक व्यक्तीने याच्यामध्ये माझा रोल काय असेल, मग मी उद्योजक असेन, मी पगारदार नोकर असेन, मी कुठल्या तरी बँकेत संचालक असेन, मी शिक्षण घेत असेन, मी कुठल्याही रोलमध्ये असेन, तरी यातल्या प्रत्येकाचा या आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठीचा रोल हा असलाच पाहिजे. त्यामुळे आता सरकार, समाज सगळं झालं, आता मी माझा रोल काय असू शकतो या दृष्टिकोनातनं विचार करण्याची गरज आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पहिली आपली जबाबदारी आहे की जेवढे म्हणून आपल्या भारतीय उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू, भारतात तयार झालेल्या वस्तू आहेत, त्या भारतीय वस्तू वापरण्याचं आपण पहिलं काम केलं पाहिजे. चायना या विषयामध्ये मी जास्त बोलायची गरज नाही, मागच्या भाषणामध्ये मी बोललो होतो. हा एक राक्षस सर्व देशांवरती कशा पद्धतीने हावी होताना दिसतोय आपण पाहतोय. आणि आपल्या देशाचं इम्पोर्ट एक्सपोर्ट विथ चायना याचं जर का प्रपोर्शन बघितलं तर खूपच डिस्प्रपोर्शनेट आहे. आपले इम्पोर्ट जास्त आहेत आणि चायनाला एक्सपोर्ट कमी आहे. मला असं वाटतं की या निमित्ताने आपल्याला संधी आहे, कारण आपल्याच पैशातनं चायना त्यांची मिलिटरीची ताकद वाढवतोय, आपल्याच पैशातनं तो मिलिटरीच्या ताकदीच्या माध्यमातून आपल्यावर गुरकावतोय. डोकलामसारखे विषय किंवा आजही चायना आपल्या बॉर्डरवरती जे काय हरकती करतोय हे सगळं तो आपल्या पैशातनं करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की आपण प्रत्येकजण एक सुजाण नागरिक म्हणून कुठल्याही चायनीज वस्तू मग त्या 49 रुपये 99 रुपये फुकट दिल्या तरी मला वाटतं घेऊ नये, अशा प्रकारचा एक दृढ संकल्प आपण या निमित्ताने केला पाहिजे. दुसरं, आपण सर्वांनी आता अनेक प्रकारच्या परदेशी वस्तू वापरतोय, तर त्या परदेशी वस्तूंच्या ऐवजी आपल्याकडे त्याला पर्यायी जर का भारतीय वस्तू असतील, कदाचित त्याची किंमत थोडीफार कमी जास्त असू शकते, परंतु त्या भारतीय वस्तू म्हणजे जसं चायनाचं सांगितलं, चायनामधनं दुर्दैव आहे की आपण खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, आपल्या देवदेवतांच्या मूर्त्यासुद्धा आपण चायनाकडनं घेतो. ही याच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट नाही. त्यामुळे भारतीय बनावटीच्या वस्तू वापरण्याचा आपल्याला इथून पुढे संकल्प केला पाहिजे. त्याचबरोबरीने सर्व सेवा सुविधा, आता प्लॅटफॉर्म्स जे आहेत, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, हे सुद्धा कसे आपल्याला भारतीय बनावटीचे करता येतील, याच्यासाठी आपल्यामधल्या सगळ्या तंत्रज्ञानी याचा खूप प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आणखीन जास्त सक्षम होण्यासाठी मी भारतीय तंत्रज्ञान, ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी वापरून, म्हणजे त्या ठिकाणी जी टेक्नॉलॉजी चालेल, माझी पुण्यामध्ये चालणारी जी टेक्नॉलॉजी जळगावमधल्या छोट्या शेतकऱ्याच्या नाही, तर ती ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण भारतीय बनावटीच्या जास्तीत जास्त गोष्टी ह्या निर्माण करण्याकडे, तंत्रज्ञान विकसित करण्याकडे
आपण सर्वांनी ज्या ज्या क्षेत्रात आपण आहोत तिथे लक्ष देण्याची मला वाटतं गरज आहे. आणि मला या निमित्ताने आत्मनिर्भर भारत हा अजेंडा मोठ्या प्रमाणामध्ये पुश करण्यासाठी कोविड-19नी एक दिलेली संधी आपण समजूया आणि आपला परदेशांवरती असलेला जो काही डिपेंडन्स आहे तो कसा कमी 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 करत नेता येईल. एक सक्षम सुजलाम सुफलाम भारत करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारने टाकलेले हे पाऊल त्यात मी कसा सहभागी होतो असा विचार करून जर का आपण या सर्व पुढील कालावधीमध्ये आपलं योगदान द्यायचं आपण ठरवलं तर मला असं वाटतं की आत्मनिर्भर भारत हे स्वप्न नाही, दिस कॅन बी रियालिटी बाय 2030 2030 म्हणजे पुढील 8-10 वर्षामध्ये आपण निश्चितपणे एक सक्षम सुजलाम सुफलाम आणि आत्मनिर्भर भारत होऊ शकतो. याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. मला असं वाटतं की मला ज्या गोष्टी या आत्मनिर्भर भारतच्या निमित्ताने काही फायनान्शियल पॅकेजच्या आणि आपण करण्याच्या अशा गोष्टी मी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारावेत. नाही ना? किती लाईव्ह आहेत? बँकिंग सेक्टरमधल्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण सर्वजण जाणतो की प्रामुख्याने आपलं बँकिंग क्षेत्र हे जास्तीत जास्त डिजिटल होत चाललेलं आहे आणि ती काळाची गरज आहे. म्हणजे डोअर स्टेप बँकिंग हे आता फार लांब नाही आहे. जसं एक कोर बँकिंग सोल्युशन CBSच्या माध्यमातून आपण ग्राहकांना सेवा देतो आहे. आपल्या सर्व ब्रांचेस एकमेकांना कनेक्टेड आहेत. ATMच्या माध्यमातून आपण ग्राहकांना सेवा देतो आहे. देशभरातल्या कुठल्याही बँकेच्या ATMमधनं कुठल्याही बँकेचा ग्राहक आज पैसा काढू शकतो. पॉस जी पॉईंट ऑफ सेल जी आहेत त्या ठिकाणी आपापल्या बँकेचं पॉस ठेवला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फिजिकल कॅश कॅरी न करता त्या पॉसच्या माध्यमातून आपण व्यवहार करू शकतो आहोत. तर असे बँकिंग क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात डिजिटल झालेलं आहे आणि अजून होतं आहे. आणि RBIचा थ्रस्ट आहे की बँकिंग हे पुढील काळामध्ये जास्तीत जास्त डिजिटल माध्यमातूनच चालावं. तर त्या दृष्टिकोनातनं आपण जेवढी म्हणून नवीन तंत्रज्ञान आणू म्हणजे CBS बेस्ड प्रोडक्ट्स म्हणजे आज फिजिकली मी मार्केटिंग करणार नाही. मी माझ्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्ममधनं मार्केटिंग करेन, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्ममधनं ग्राहकांना सेवा सुविधा देईन. मी माझं जे असेसमेंट आहे, माझ्याकडे जी कर्जाची प्रपोजल्स येतात ते असेसमेंट करण्याचं सुद्धा काहीतरी एक सॉफ्टवेअर बेस्ड मी करू शकतो का अशा. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं या कोविडच्या निमित्ताने आपल्या सर्वांना जाणवलेलं की इथून पुढे काही प्रमाणात का होईना वर्क फ्रॉम होम ही रियालिटी होणार आहे. तर त्या वर्क फ्रॉम होम इफेक्टिव्हली, एफिशियंटली, करेक्टली आणि सिक्युअर्ड होण्याच्या दृष्टिकोनातनं काय टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे त्या टेक्नॉलॉजीचा आपण सर्व COEPचे सर्व विद्यार्थी असाल तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आपण विचार करायला हरकत नाही. तशा प्रकारच्या आपल्या सेवा सुविधांना इथून पुढच्या काळामध्ये खूप मोठी संधी आहे. बघा आता मायग्रंट लेबरचा रोबोट टेक्नॉलॉजीबद्दल एक प्रश्न आलेला आहे. प्रामुख्याने आता मायग्रंट लेबर्सचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे आणि हे जे सर्व कामगार आपापल्या राज्यामध्ये परत गेलेले आहेत ते पुन्हा एकदा आपल्या कामाच्या ठिकाणी खूप लवकर पोचतील अशी शक्यता नाही आणि पुन्हा सगळेचे सगळे तेवढ्या मोठ्या संख्येने पण पोचतील याची पण शक्यता नाही. त्यामुळे आज साधारणतः 3 मे नंतर जी काही आपल्याला या लॉकडाऊनमध्ये कंपन्यांना काम करण्यासाठी रिलॅक्सेशन मिळालं त्या रिलॅक्सेशन मिळाल्यानंतर ज्या कंपन्यांनी काम सुरू केलं आहे त्याच्यामध्ये अनुभव असा येतो आहे की मला 50 कामगार हवे आहेत पण माझ्या शॉप फ्लोअरवरती आज 20च कामगार उपलब्ध झालेले आहेत. अशी अनेक ठिकाणी परिस्थिती मला अनेक उद्योजकांशी मी बोलताना पण त्यांनी सांगितली आणि त्यामुळे इथून पुढे रोबोटिकचा वापर हा छोट्या छोट्या व्यवसायामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. ही रियालिटी आहे हे आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागेल. त्यामुळे रोबोट टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं हे सुद्धा आपल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी
एक चांगलं व्यवसायाचं ओपनिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे इंडस्ट्री वाईज काय ॲप्लिकेशनमध्ये रोबोट आपल्याला वापरता येऊ शकतो याचा जर का आपण स्टडी केला, याचा अभ्यास करून त्या पद्धतीने रोबोट टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला खूप साऱ्या संधी आहेत. पुढे Is there any special fund within the banking system? See, basically, for innovation, is there any banking fund for innovation असा प्रश्न आहे. बेसिकली इनोव्हेशनसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट, DST डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, MHRD, AICT, आता AICT डायरेक्ट फंडिंग एजन्सी नाही, पण डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातनं खूप साऱ्या ग्रांट्स मिळतात. त्याचबरोबर सिडबी जी आहे, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, सिडबीच्या माध्यमातनं अशा सर्व उद्योगांसाठी 50 लाखापर्यंतची कोलॅटरल फ्री कर्जाची व्यवस्था आहे. त्याच्यापेक्षा जास्तीचीही कर्ज नंतर मिळू शकतात. परंतु प्रामुख्याने आपण सुरुवातीच्या स्टेजचा विचार केला तर DST जे आहे, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडे जर का आपण पाठवले आपले प्रपोजल्स, त्याचं ते व्हेटिंग करतील आणि त्याच्यामध्ये खरोखर स्टफ आहे असं वाटलं तर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या सर्व इनोव्हेशनला फंडिंग करतं. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, म्हणजे आपण आता झूम, गुगल मीट वगैरे वगैरे माध्यमातनं मीटिंग्स करतोय, त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी ऑलरेडी 5 वेगवेगळ्या ग्रुप्सना, IITs आणि अन्य वेगळ्या ग्रुप्सना हे मॅन्डेट दिलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप करा. सुरुवातीला त्यांनी त्या सगळ्या 5ही ग्रुप्सना 5-5 लाख रुपये दिलेले आहेत. त्यातनं ते वेटिंग करतील. जो प्लॅटफॉर्म त्यांना मोस्ट कन्व्हिनियंट, सिक्युअर्ड, फास्ट, रोबस्ट वाटेल त्याला ते आणखीन 50 लाख रुपये देऊन त्याचं इनोव्हेशन पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मदत करतील. आणि इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंटनी हे पण सांगितलेलं आहे की अशी जी टेक्नॉलॉजी आम्ही निवडू, फायनल करू, त्या टेक्नॉलॉजीचाच वापर करून आम्ही गव्हर्नमेंटच्या सर्व मीटिंग्स VCs करू, अशा प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं कामसुद्धा गव्हर्नमेंटने केलं. त्यामुळे इनोव्हेशनला फंडिंगची अजिबात कमी नाही. आपल्याकडे अनेक इनोव्हेशन सेंटर्स आहेत, इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, त्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपल्याकडे भाऊ इन्स्टिट्यूट जे आहे त्याला DSTने जवळजवळ 15 कोटीचा फंड दिलेला आहे आपल्याला. आणि ते खाली आपण जे काय आपल्या इथे इन्क्युबेटर्स आहेत त्यांच्यासाठी फॅसिलिटेट करण्यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवत होतो आपण. तेव्हा इनोव्हेशनला फंडिंग कुठेही कमी पडणार नाही. फंडिंग म्हणजे ग्रांटच्या स्वरूपात सुद्धा, म्हणजे कर्जच नाही, ग्रांट म्हणून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात. How can we reduce हाऊ कॅन वी रिड्यूस ऑल our import dependency? इम्पोर्ट डिपेंडन्सी? बेसिकली 2 गोष्टी आहेत. ऑइल इम्पोर्टचा विषय प्रामुख्याने विचारला आहे. बघा, आपलं ऑइल प्रोडक्शन आणि ऑइल कन्झम्पशन याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि आपण ओपेक कंट्रीवरतीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून आहोत. आता 2 गोष्टी आहेत. ऑइलचं आपलं जे काही एक्स्ट्रॅक्शन आहे इंडिजिनियस भारतीय, ते वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारने काही ऑइल पूल्स आयडेंटिफाय केलेत. ते वाढेल, परंतु त्याच्याने आपली गरज भागणार नाही आहे. मग स्वाभाविकपणे दुसरा मुद्दा येतो, मग ऑइलचं कन्झम्पशन कमी होणार कसं? ते होण्याच्या दृष्टिकोनातून आत्ता इथून पुढच्या काळामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा जमाना येऊ घातलेला आहे. आपण सर्वजण ऐकतोय, 2 व्हीलरपासून 4 व्हीलर्सपासून. आणि सरकारने या सगळ्या आत्ताच्या डिझेल आणि पेट्रोल वापरणाऱ्या कंपन्यांना डेडलाईन पण दिली आहे, तुम्ही कधीपर्यंत शिफ्ट व्हायचं या इलेक्ट्रिक व्हेकल्सवरती. तर इलेक्ट्रिक व्हेकल्स आल्यानंतर आपल्याला खूप सोयीचं आहे, कारण आपल्या देशामध्ये सोलर एनर्जीचं जे पोटॅन्शियल आहे ते प्रचंड आहे. त्यामुळे सोलर एनर्जीच्या माध्यमातून आपण एनर्जी जनरेट करणं आणि ती या सगळ्या इलेक्ट्रिक व्हेकल्स बॅटरी चार्जिंगसाठी वापरणं हे शक्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वापर इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा केल्यानेच आपलं खरं म्हणजे ऑइल पूलमधला जो इम्पोर्ट आहे तो कमी होऊ शकतो आणि ती येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने मला वाटतं होईल. Can infrastructure development help us resolve the issue of labor migrants? इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर लेबर मायग्रंट्सचा इश्यू सोडवण्यासाठी काही मदत करेल का? बेसिकली
व इन्फ्रास्ट्रक्चरमधली लेबरची गरज ही संपणारी नाही आहे. कितीही टेक्नॉलॉजी वापरली, कितीही कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स वापरले, काही केलं तरी संपणार नाही आहे. त्याच्यामुळे लेबर हे लागणारच आहेत. आता प्रश्न असा आहे की ह्या आता ज्या पद्धतीने मायग्रंट लेबरचे एक मानसिकता बनलेली आहे, त्यामुळे हे मायग्रंट लेबर लगेचच आपापलं गाव आपापलं राज्य सोडून येतील अशी परिस्थिती नाही आहे. परंतु बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ह्या राज्यांनी कितीही ठरवलं तरी तेवढ्या मोठ्या मायग्रंट्स लेबरला लोकली त्यांना एम्प्लॉयमेंट देणं हे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे कालांतराने 2 महिने 3 महिने नंतर ही भीती गेली. सरकारने पुन्हा त्यांना आश्वस्त केलं या सर्व प्रकारच्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातनं. तर मला वाटतं की हा मायग्रंट लेबरचा प्रश्न जो या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीला भेडसावतोय तो येणाऱ्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये थोडा सुटत जाईल. मला असं वाटतं की या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांनी ते ज्या भागामध्ये काम करतायत तिथल्या लोकल लेबरला एनगेज करून त्यांना तशा प्रकारचं स्किल देऊन, म्हणजे त्याला रिस्किलिंग हा एक आता नव्याने शब्द रूढ होतोय, तर अशा सर्व लोकांना रिस्किलिंग करून त्या ठिकाणी त्यांना काम उपलब्ध करून देणं हे ह्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांनी याच्यामध्ये लीड घेण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की गरजेपोटी ह्या कंपन्या करतील आता, किंबहुना करायला सुरुवात पण केलेली आहे. सगळे ऑनलाईन झाल्यात तर खूप जॉब लॉस होईल. सेल्स पीपलचे जॉब जातील. सगळं ऑनलाईन झालं तर सेल्स ही खरं म्हणजे एक भीती आहे आपल्या मनामध्ये. म्हणजे जेव्हाकडे संगणकीकरणा ओघ सुरू झाला तेव्हाही आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी भीती व्यक्त केली गेली की संगणकीकरणामुळे, कॉम्प्युटरायझेशनमुळे आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जॉब लॉसेस होतील. पण परिस्थिती तशी झाली नाही, आपण सर्वजण जाणतो. ऑनलाईन होत असताना ह्युमन इंटरव्हेन्शन हे लागणारच आहे कुठल्या स्टेजला, नंबर 1. दुसरं, ऑनलाईनसाठी जो प्लॅटफॉर्म आपण तयार करू त्या प्लॅटफॉर्मचा मेंटेनन्स असेल, त्या प्लॅटफॉर्ममध्ये अपग्रेडेशन असेल, अशा सर्व त्यांनी करण्यासाठी म्हणून ह्युमन इंटरव्हेन्शन लागणंच आहे. आणि दुसरं, आपल्याकडचं जे अनएम्प्लॉयमेंट आहे ते मी नेहमी म्हणतो की दॅट इज डिस्गाइज्ड अँड फसवा अनएम्प्लॉयमेंट आहे. आज माझ्याकडे एक प्रकारचं स्किल आहे, माझ्याकडे एक प्रकारची केपेबिलिटी आहे, पण मी वेगळ्याच प्रकारची अपेक्षित धरतो आणि त्यामुळे मी बेरोजगार राहतो. त्यामुळे बेरोजगारीचं संकट हे ऑनलाईन सगळ्या झाल्यामुळे वाढेल असं म्हणणं थोडं धाडसाचं होईल. काही प्रमाणात फरक पडेल, परंतु तो जो काही क्लास शिफ्ट होईल ना, दुसऱ्या प्रकारच्या संधी निश्चितपणे उपलब्ध राहणार आहेत. After COVID-19 has government decided to simplify the process of loan permission and each branch manager has power to approve loan with some limit. येस, आता हे जे लोन प्रपोजल सँक्शन करण्याच्या पॉवर्स ब्रांच मॅनेजरला आहेत का, हा विषय आता हा बँक टू बँक त्यांचं जे काही एकूण स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरवरती अवलंबून असतं. आता आमची एकदम छोटी जनसेवा बँक आहे. आम्ही आता ब्रांच मॅनेजरला काही हजारापर्यंतची, काही लाखापर्यंतची प्रपोजल सँक्शन करण्याची मुभा दिलेली आहे. तशा वेगवेगळ्या प्रकारच्या बँका वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, कुणी AGM लेवलला सँक्शन पॉवर्स दिलेल्या आहेत, कुणी DGM लेवलला दिलेल्या आहेत, कुणी GM लेवल दिलं. पण ही सर्व आत्ताची गरज लक्षात घेऊन सर्व बँका निश्चितपणे डिसेंट्रलाइज पद्धतीने कर्ज वितरित किंवा कर्ज सँक्शन करण्याच्या, कर्ज मंजूर करण्याच्या तरतूद करतायत. म्हणजे छोट्या छोट्या बँका करतायत, त्यामुळे मोठ्या बँका निश्चितपणे करतील, कारण सरकारी बँकांना तर हा मॅन्डेटच आहे, त्यांना करणं अपेक्षितच आहे. त्यामुळे याच्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने कर्ज मंजूर होऊ शकतील. Is there any possibility of NPA increasing due to job insecurity of salaried? सॅलरीड पर्सनच्या जॉब इनसिक्युरिटीमुळे NPA वाढण्याची शक्यता आहे का? निश्चित आहे. बघा, आता जॉब लॉस होऊ शकतो, मी मागे म्हटलं तसं. जॉब आहे पण माझा पगार कमी होऊ शकतो. जॉब आहे, मला इन्क्रिमेंट नाही आहे, मला प्रमोशन मिळणार नाही आहे, मला बोनस मिळणार नाही आहे, त्यामुळे माझा कॅश फ्लो
2019-20मध्ये जेवढा होता त्याच्यापेक्षा निश्चित कमी होणार आहे. आणि त्यामुळे माझी प्रायोरिटी काय राहील, जेव्हा माझा पगार कमी येणार तेव्हा माझी प्रायोरिटी माझे घरचे सर्व खर्च, माझ्या मुलांच्या शिक्षणाचे खर्च, माझे मेडिकलचे खर्च, माझ्या समजा आईवडिलांचे काही कमिटमेंट्स असतील तर ते खर्च, ह्या सगळ्याला प्रायोरिटी राहून माझ्याकडे पैसा शिल्लक राहिला तर मी बँकेत भरणार आहे. त्यामुळे अनसिक्युअर्ड लोन जी आहेत बँकांनी दिलेली, पर्सनल लोन्स जी आहेत, जी कदाचित हाऊसिंग फायनान्स लोन्स, व्हेकल लोन्स आहेत, या सगळ्यामध्ये बँकांच्या कर्जाचं थकण्याचं प्रमाण एक निश्चितपणे वाढण्याची शक्यता आहे. आणि ती शक्यता लक्षात घेऊन म्हणून जी आत्ता आरबीआयने एक फॅसिलिटी दिली आहे की ही कर्जदारांना तुम्ही आत्ता मोरॅटोरियम, म्हणजे त्यांना 6 महिन्याचा तुम्ही कालावधी द्या, वाढवून द्या, ज्याच्यामध्ये त्यांना पैसे भरायचे नाही आहेत. मग त्यांची गाडी रुळावर आली की मग तुम्ही हप्ते घ्यायला सुरुवात करा. नाही तर मग आरबीआयच्या नियमाप्रमाणे 3 महिन्याचे हप्ते थकले की ते NPA होऊन जातं. तर त्यातनं बाहेर काढण्यासाठी आत्ता तरी टेम्पररी रिलीफ दिला आहे. आम्ही सगळ्या बँकांनी मागणी पण केली आहे की तुम्ही आम्हाला यांना रिशेड्यूल करायची संधी द्या, म्हणजे मग त्यांचे कर्जाचे हप्ते कमी करता येतील, त्यांना मुदत वाढवून देता येईल वगैरे वगैरे. पण NPA वाढणार ही वस्तुस्थिती आहे. Has the e-marketplace linkage for MSMEs actually started? ही ई-मार्केट लिंकेजची जी घोषणा MSME साठी केलेली आहे, त्याची प्रक्रिया त्यांनी आत्ता घोषणा केली आहे, तर त्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रत्यक्षामध्ये त्या पद्धतीने कामकाज पण सुरू होईल येणाऱ्या 2-3 महिने. कारण या सगळ्या गोष्टी शॉर्ट टर्ममध्ये इमिजिएट करण्यासारख्या आहेत. गरज आत्ता आहे. एकदा सगळं कोरोनाचं संकट थांबलं किंवा वॅक्सिन आलं, पुन्हा एकदा आपण पूर्वीसारखं कदाचित काम करायला लागणार आहोत. पुन्हा एकदा आपलं गॅदरिंग मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे. थोडे रिस्ट्रिक्शन्स त्यावेळी कमी येणार आहेत, मग त्यावेळी याची गरज भासणार नाही. त्यामुळे हे ई-मार्केट लिंकेज हे लवकरात लवकर एस्टॅब्लिश गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, त्याची टाईमलाईन मलाही माहीत नाही आहे, पण ते होईल नक्की. Should there be any need of educational awareness and strong infrastructure for online banking? Can we see an increase in online banking frauds or crimes? ऑनलाईन बँकिंग फ्रॉड्स वाढणार का, आणि एकूण ऑनलाईन बँकिंगमध्ये एज्युकेशन ट्रेनिंगची गरज आहे का, असा एक प्रश्न आहे. ऑनलाईन बँकिंगचे फ्रॉड मधल्या काळामध्ये भरपूर वाढलेले आहेत. सायबर फ्रॉड ज्याला बनतो, म्हणजे अगदी लॉकडाऊन झाल्या आपल्या कोकणातल्या 2 बँकांमधनं जवळजवळ 1 कोटभर रुपये सायफन झाले. त्याच्या आधी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कॉस्मॉस बँकेतनं 2 वर्षापूर्वी 94 कोटी रुपये सायबर फ्रॉडच्या माध्यमातून गेले. त्यामुळे आज बसलेलो आहोत तसे सायबर फ्रॉड करणं त्यांना भरपूर निवांत वेळ आहे आणि ते असे ट्रॅक करतायत. म्हणजे आता तुम्ही नागपूरची एक घटना ऐकली असेल, त्यात काहीतरी XYZ कोणीतरी ऑनलाईन ऑर्डर करतो, त्यांना ते दुकान माहीत नसतं, त्या दुकानाचं ते याच्यावरनं माहिती घेऊन करतात, गुगल करून त्याचं दुकानाचं नाव पत्ता घेतात, पण तो फ्रॉड पत्ता असतो. त्या अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर करायला होतात आणि ते पैसे प्रत्यक्षात दुसऱ्याच जातात, तसं दुकान अस्तित्वात नसतं. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या काळामध्ये जेवढं आपण डिजिटल करू, जेवढं आपण ऑनलाईन करू, तेवढे ऑनलाईन फ्रॉड्स, सायबर थ्रेट्स हे वाढत जाणार, याच्याबद्दल काही शंका नाही आहे. आता याच्याबद्दल एज्युकेशन करण्याची गरज आहे का? निश्चित आहे. जेव्हा केव्हा आपण एखादी नवीन टेक्नॉलॉजी आणतो किंवा एक्झिस्टिंग वापरतोय पण त्याचं काही अपग्रेड करतो, त्यावेळी प्रत्येक गोष्टीचं ट्रेनिंग नॉट ओन्ली टू द एम्प्लॉईज बट ऑल्सो टू द कस्टमर हे देण्याची गरज आहे. आणि RBIने हे मॅन्डेटरी पण केलं आहे. अवेअरनेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं वर्षातनं 1, 2, 3 प्रोग्राम करत राहा. ऑनलाईन त्यांना तुम्ही सजेशन्स देत राहा. आपण सगळं बघतो की आपलं ऑनलाईन बँकिंग असेल तर आपल्याला SMS येत राहतात किंवा तुम्ही कुणीही विचारलं तर तुम्ही त्यांना तुमचा ID देऊ नका. हे सगळं कस्टमर एज्युकेशनचा भाग आहे आणि त्यामुळे एज्युकेशन हे निरंतर करायला लागणार. कारण टेक्नॉलॉजी सुद्धा काय, ती एकच टेक्नॉलॉजी घेऊन मी वर्षानुवर्ष काम करणार नाही. दॅट ऑल्सो विल कीप चेंजिंग. सो ट्रेनिंग इज ऑफकोर्स नीडेड. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तर खूप जॉब जातील. आपलं एज्युकेशन सिस्टम पण डेव्हलप व्हायला पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, IoT या सगळ्या गोष्टी ज्या त्या काळाची गरज आहे. त्याच्यापासून आपण थांबूच शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण पुन्हा एकदा याच्यामुळे जॉब जातील का? वेगळ्या प्रकारचे जॉब निर्माण होतील ना. म्हणजे रोबोटिक जे काम करतो ते समजा त्या कॅटेगरीमधले जॉब जातील,
तर आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या जॉब्समध्ये नक्की अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. पण तुम्ही म्हणताय तसं ज्यांनी कोणी प्रश्न विचारला आहे तो नक्की व्हॅलिड आहे, की त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी काळाची गरज ओळखून, इंडस्ट्रीची गरज ओळखून आपला सिलेबस, आपला करिक्युलम, आपल्या कोर्सेसचं डिझाईन हे वेळोवेळी बदलण्याची गरज आहे. वर्षानुवर्ष एकच सिलेबस, वर्षानुवर्ष एकच प्रकारची टीचिंग मेथडॉलॉजी हे चालणार नाही आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांची ही पुढच्या काळामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना काळानुरूप योग्य असं शिक्षण देणं, स्किल देणं, त्याची कॅपॅसिटी बिल्डिंग करणं, हे केलं तर जॉब लॉसेस आणि याचा धोका आपल्याला कमीत कमी राहू शकतो. बेरोजगारीचा धोका पण कमीत कमी राहू शकतो. How to identify if the product is Indian made? इंडियन मेड आहे की नाही हे सगळ्या गोष्टी कळतं. इंडिया, मेड इन चायना, अमुक तमुक हे सगळं लिहिलेलंच असतं. त्यामुळे तसं काही फारसं अवघड नाही. आणि त्यातही तुम्हाला एखादे नाही सापडलं तर तुम्ही गुगल करू शकता. त्याच्यावर कंपनी भारतीय आहे, कोरियन आहे, चायनीज आहे, जापनीज आहे, हे कळणं तर सोपं असतं. Can the interest rates go down further? Interest rates can go further down because RBI under the banks, RBIने गेल्या 6 महिन्यामध्ये जो रेपो रेट त्यांचा म्हणजे ज्या रेटनी ते बँकांना कर्ज देतात तो रेट 6%वरनं 6.25%वरनं 4%वरती आणलेला आहे. स्वाभाविकपणे अपेक्षा ही आहे की जर बँकांना RBIकडनं कर्ज स्वस्त मिळत असेल तर त्यांनी त्यांच्या ग्राहकांना पण स्वस्त दरांनी कर्ज देणं अपेक्षित आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये म्हणजे हाऊसिंगचा रेट अगदी 7.75%, 7% वाटू नये. तसं कॉम्पिटिशनच्या जोरावरती आणि ज्या ज्या बँकांचं वर्किंग एफिशियंट आहे, इफेक्टिव्हिटी जास्त आहे, कॉस्ट ऑफ फंड्स कमी आहेत, अशा बँका आपले ग्राहक टिकवायचे असतील तर त्यांना कर्जावरचे व्याजाचे दर कमी करायलाच लागतील आणि या पुढच्या काळासुद्धा ते कमी 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 होत राहतील, याच्यात काही शंका नाही आहे. Can banking industries profit go down? बँकिंग इंडस्ट्रीला खूप मोठं चॅलेंज आहे. दोन गोष्टी, जो NPAचा विषय आला त्या NPAच्या मुळे बँकांना त्यांच्या प्रॉफिट्समधनं एक तर तरतूद करायला लागते, त्यामुळे डिस्ट्रीब्युटेबल प्रॉफिट कमी होऊन जातो. ऑपरेशनल प्रॉफिटसुद्धा कमी टू सम एक्सटेंट होऊ शकतात, कारण लोन ऑफटेक म्हणजे आत्ता सगळ्या बँकांकडे, जरी आता गव्हर्नमेंट एवढं सगळं देऊ घातलं आहे, त्या बँकांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आणि ती लिक्विडिटी जोपर्यंत डिप्लॉय होत नाही, म्हणजे CD रेशो, क्रेडिट टू डिपॉझिट रेशो, माझ्याकडे डिपॉझिट 100 रुपये असतील तर मी त्यातले 65 रुपये मी कर्जाऊ दिले पाहिजेत. पण बँकांची परिस्थिती अशी की मी 56 रुपये, 57 रुपये, 60 रुपये दिलेले आहेत, म्हणजे वरचे 5 रुपये माझे बिनव्याजी पडलेत किंवा अतिशय कमी व्याज ठेवलेले आहेत. त्यामुळे ऑपरेशनल प्रॉफिटवरती निश्चित हिट येणार. 2021 मध्ये प्रॉफिटेबिलिटी आणखीन त्रासदायक राहणार, कारण 2 महिने या वर्षातले गेलेले आहेत. गाड्या सर्व अजून रुळावर येणार आहे. पुढचे 4 महिने म्हणजे बँकांच्या दृष्टिकोनातून व्यवसाय करण्यासाठी 6च महिने राहणार आहेत. 6 महिन्यामध्ये कर्ज किती देणार, कर्जावरती रिकव्हरी किती होणार, हा सगळा प्रश्न आहे. त्यामुळे ऑपरेशनल प्रॉफिट्सवरती स्ट्रेस येणार याच्याबद्दल काही शंका नाही. त्यामुळे बँकांना, जसं आता कंपन्यांनी आता सार्वत्रिक दृष्ट्या पगार कपातीचं धोरण अवलंबलेलं आहे, तसं बँकांना सुद्धा वेगवेगळ्या मार्गातनं कॉस्ट कटिंग करणे. What is the best field to invest in near future? Shares or mutual funds or bank FDs? इन्व्हेस्टमेंट हे कशामध्ये करावं अशा प्रकारचा प्रश्न आहे. बेसिकली शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही आहे, कारण त्याला शेअर मार्केटबद्दल काहीही माहीत नसतं. जर आपल्याला शेअर मार्केटबद्दल थोडा अवेअरनेस असेल, शेअर मार्केटमधल्या चाललेल्या घडामोडी आपल्याला कळत असतील, कंपनी स्पेसिफिक आपल्याला त्या कंपनीचे स्ट्रेंथ्स, विकनेसेस, त्याचं बॅलन्स शीट जर ॲनालिसिस करता येत असेल तर आपण शेअर मार्केटचा विचार करावा. कारण शेअर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप असते आणि ती बऱ्याच वेळा कंपनी खूप साऊंड असते. म्हणजे कालपर्यंत मी मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं तसं कोविडच्या आधीपर्यंत मारुतीचं शेअर 10,000 रुपये पर शेअर होता आणि कोविडमध्ये एकदम 5,000 दिला. म्हणजे मारुती एकदम डबघाईला आली का नाही आली. बजाज फायनान्सचं शेअर 5,000वरून 2,500 रुपयाला आला. बजाज फायनान्सचं काही गणित चुकलं नाही, पण ते एक मार्केट सेंटिमेंट होतं, ते 43,000च्या सेन्सेक्सवरून ते 27,000वरती आलं, कारण FIIsनी पैसे काढून नेले.
ह्या सगळ्या कारणामुळे कंपनी स्पेसिफिक फंडामेंटल्स चांगले असतील तरीसुद्धा बऱ्याच वेळा मार्केटमध्ये पडझड होते आणि त्यावेळी मग आपल्याला निर्णय करता येत नाही. त्यामुळे शेअरमध्ये करायचं असेल तर एक ठराविक रक्कम, तेवढीच रिस्क घ्यायची आपली ॲबिलिटी असेल तर, आणि एका चांगल्या ॲडवायझरच्या माध्यमातून करावं. त्याच्यापेक्षा कमी रिस्की म्युच्युअल फंड्स नक्की चांगले आहेत. म्युच्युअल फंडातले रिटर्न्ससुद्धा चांगले राहतात, रिस्क कम्पॅरेटिव्हली कमी राहते आणि रिटर्न्स बँकांच्या FDपेक्षा निश्चितपणे जास्त राहतात. प्रश्न तिसरा आहे FDवरचे रेट तुम्ही आत्ता बघताय. जवळजवळ SBI सारख्या बँकेने एका वर्षासाठी 5.25% आणलेले आहेत आणि त्यात जर मी टॅक्स पेअर असेल आणि 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये मी जात असेल तर माझा त्यातला ₹1.5 हा टॅक्समध्ये जाणार, मला हातामध्ये 3-3.5% सुद्धा मिळणार नाही आहेत. सो FD ही मिनिमम तरी पण FD स्वरूपात ठेवली पाहिजे, कारण इमर्जन्सीला मला आज लागले, मिडल इमर्जन्सी आहे किंवा आपली इमर्जन्सी आली तर ते मिळण्याचं एकमेव ठिकाण आहे म्हणजे FD बँकातनं. त्यामुळे काहीतरी रक्कम आपण FDच्या स्वरूपामध्ये ठेवली पाहिजे. ज्वेलरीचे असंच आहे, ज्वेलरीसुद्धा आपल्याला एकूण आपला जो काही सरप्लस आहे तो सरप्लस इन्व्हेस्ट करताना वेगवेगळ्या बास्केटमध्ये थोडे पैसे टाकले पाहिजेत. थोडे म्युच्युअल फंडामध्ये टाकले पाहिजे, थोडे FDमध्ये टाकले पाहिजे, थोडे गोल्ड अँड ज्वेलरीमध्ये टाकले पाहिजेत, थोडे शेअर्समध्ये टाकले पाहिजेत, थोडे आपल्याला आणखीन काही बऱ्यापैकी सरप्लस असेल तर जागा वगैरे मध्ये टाकता आलं तर तशी टाकले पाहिजेत. अर्थात आता जागा आणि याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्ट करण्यासारखी परिस्थिती नसेल, पण त्याचा हेतू आहे की हे पैसे आपण वेगवेगळ्या बास्केटमध्ये ठेवले तर एका याच्यामध्ये ठेवल्यामुळे सगळे जाण्याचा जो धोका असतो तो त्या धोक्यापासून आपण वाचू शकतो आणि वेगवेगळ्या ब्रॅकेटमध्ये, वेगवेगळ्या बास्केटमध्ये आपल्याला वेगवेगळे रिटर्न्स मिळत राहतात. सामान्य व्यक्तीला पुन्हा उभे राहण्यास 6 ते 8 महिने, अशा परिस्थितीत बँका NPA खातेदारांकडून कशी वसुली करतात? NPA खातेदारांकडनं वसुली हा चॅलेंज आहे. त्यामुळे अक्रॉस ऑल बँकिंग सेक्टर 2021च्या बॅलन्स शीटला NPAचं हे खूप मोठं वाढलेलं दिसणार आहे, याच्याबद्दल शंका नाही आहे. आणि त्यामुळे बँकिंग सेक्टरमधल्या सर्व प्रकारच्या असोसिएशन्स या RBIकडे मागणी करतायत की हे रिस्ट्रक्चर करा, याला NPAचे नॉर्म्स लावू नका किंवा याचे NPAचे नॉर्म्स बदला, अशा प्रकारचे प्रयत्न सर्व बँकांचे चाललेले आहेत. आणि मला असं वाटतं की प्राप्त मध्ये RBIला पण हे कळतं की बँकांचा दोष नसताना NPA वाढणार आहेत आणि त्यामुळे त्या बँकांच्या बॅलन्स शीटवरती परिणाम होणार असेल तर त्यांना वाचवण्याचं काम हे नक्की RBI करेल अशी खात्री आहे. प्रश्न संपले असतील तर आपण थांबूया. जवळपास 1 तास आपण या सगळ्या आत्मनिर्भर भारत आणि बँकिंग आणि फायनान्स या क्षेत्राविषयी चर्चा केलेली आहे. तुम्ही सर्वांनी ही चर्चा ऐकली, प्रत्यक्षात वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून याच्यामध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. भाग्येश आणि ABVP COEP टीमचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि पुन्हा लॉकडाऊन लवकर संपेल आणि आपण लवकरच भेटू अशा अपेक्षेसह सर्वांना